आज मी ठरवलं की थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायचा. कारण कसं होत आहे, मागच्या 2 वीकपासून मला नुसतं कामाचा जास्त लोड असल्यामुळे स्वतःला वेळच देता येत नव्हता आणि आज संडे आहे आणि थोडा वेळही माझ्याकडे शिल्लक होता. म्हणून ठरवलं की स्वतःच्या चेहऱ्याचं स्किन केअर करून घेऊयात. ज्यामध्ये मी घरातल्या घरातच सगळ्या गोष्टी अशा फॉलो करणार होते. काही म्हणजे एक्स्ट्रा कोणत्या गोष्टी बाहेरून विकत नव्हत्या आणल्या. एकदम स्वस्तात मस्त असं मी हे आजचं शेड्यूल जे आहे माझं ते केलेलं होतं. पहिल्यांदा चेहरा स्वच्छ असं थंड पाण्याने धुवून घेतला आणि लगेच इथे क्लिन्झिंग करायला सुरुवात केली. आयुर्चं क्लिन्झर मी यूज करते आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट होता स्क्रबचा. त्यासाठी मी नीम स्क्रब यूज करत आहे. तर नीम स्क्रबने माझा चेहरा एकदम सॉफ्ट असा झाला होता. एकदम हलक्या हाताने स्किनला मी स्क्रब केला आणि हे सगळं करत असताना दिवसभरातला थकवा, डस्ट, पोल्युशन असं सगळं झाल्यानंतर चेहऱ्यावरती एक छान अशी फ्रेशनेस फीलिंग येत होती. आणि त्यानंतर मी असा विचार केला की लगेच स्क्रब केलेला आहे तर आपण स्टीमसुद्धा घेऊयात, म्हणून पाणीही गरम करून घेतलं आणि एक 5 मिनटासाठी मी स्टीम करायला घेतलं. स्टीम झाल्यानंतर तर चेहऱ्याचे जे पोर्स आहेत ते व्यवस्थित असे ओपन झाले होते. आणि नेक्स्ट पार्ट होता ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढायचा. कारण त्यासाठीही वेळ देणं इम्पॉर्टंटच आहे ना. थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं पण ते वर्थ इट आहे. आणि नेक्स्ट पार्ट होता पील ऑफ मास्क. पील ऑफ मास्क लावून घेतला पूर्ण चेहऱ्यावरती आणि हाताला थोडंसं असं चिकट लागत होतं. पण काय करणार, स्वतःचं स्किन केअर स्वतः केलंच पाहिजे म्हणून मी ते करायला घेतलं. आणि इथे मी 15 ते 20 मिनटासाठी ठेवून दिलं होतं. 15 ते 20 मिनटं ते पूर्ण सुकून झाल्यानंतर इथे सगळं असं ते काढून घेतलं. तर असं होतं आजचं एकदम छान असं माझं स्किन केअर. आणि स्वतःसाठी वेळ दिल्यानंतर खूप छान वाटलं आणि असं वाटलं की तू सुद्धा तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस.